माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण काही दिवसापूर्वी जे व्हिडिओ पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण जे इस्लामचं पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्यामधली सर्वात मोठी जी सूरत किंवा मोठा अध्याय आहे, 286 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते पाहिलं होतं. त्याच्यामधले काही श्लोक पाहिले होते. सूर्य बकरा श्लोक नंबर 23 आणि 24 पाहिलं होतं आपण. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे त्यांनी जे अरब आहे त्यामधल्या अशा लोकांना चेतावणी दिली होती जे असं म्हणत होते की हे जे पवित्र ग्रंथ आहे हे अल्लाहकडून पाठवलेलं नाही आणि जे पैगंबर मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी हे स्वतःनी बनवलेलं आहे. तर अल्लाहने त्यांना असं म्हटलंय की जर तुम्ही खरं बोलत असाल तर काय करा की तुम्ही सर्व मिळून यामधल्या अध्यायांसारखे एक अध्याय आणून बनवून दाखवा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की तुम्ही हे जर करू शकले नाही आणि कधीच करू शकणार नाही तर ही जी आग आहे जी इन्कार्यांसाठी तयार केलेली आहे त्याच्याशी स्वतःला वाचवा. आणि ती जी आग आहे त्याचं इंधन जे आहे ते मनुष्य आणि दगड आहे. आता त्याचे पुढचे जे श्लोक आहे, श्लोक नंबर 25 ते आज आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे लोक ईमान राखणारे आहेत आणि नेक जे कार्य आहे करणारे आहेत त्यांना इथे शुभ समाचार दिलेले आहेत किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाहने असं म्हटलेलं आहे की त्यांना शुभ समाचार द्या की त्यांच्यासाठी स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाच्या खालून प्रवाह वाहत आहेत. आणि त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की जेव्हा या नेक लोकांना त्या स्वर्गामधले फळ किंवा फळे खायला दिले जाईल, खाण्यासाठी दिले जाईल, तर ते काय म्हणणार, हे तर तेच फळ आहे जे आपल्याला यापूर्वी दिले गेले होते. आता याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक तर अर्थ असा होऊ शकतो की त्यांना परत परत फळे दिले जाईल तर त्यांना असं वाटेल की पूर्वी जे फळ दिले होते आणि हे फळ एकच आहे. आता ते फळ दिसायला सारखे असणार पण त्यांचं जे स्वाद आहे ते एकदम वेगळं असणार आणि त्या फळांचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असणार. दुसरा अर्थ याचा असा होऊ शकतो की तिथे जे फळ त्यांना दिले जाईल ते आपल्या इथल्या फळांसारखे असणार दिसायला, तर त्यांना वाटणार की हे तर तेच फळ दिले गेलेत, पण तिथे जे फळ दिले जाणार ते दिसायला आपल्या फळांसारखे असणार पण त्यांचं जे स्वाद आहे आणि त्यांचे जे गुणधर्म आहेत त्या फळांचे ते खूप उत्कृष्ट असणार आणि खूप चांगले असणार. आणि त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की या स्वर्गात त्यांच्यासाठी तिथे पत्न्या असणार जे पवित्र असणार आणि हे जे लोक आहे ते त्या स्वर्गात नेहमीसाठी राहणार. तर अशा प्रकारे इथे संदेश देण्यात आलेला आहे. आता याचे पुढचं जे श्लोक आहे, श्लोक नंबर 26, त्याची जी माहिती किंवा जे संदेश आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.
आणि आज आपण इथेच थांबू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.